ज्या दिवशी ब्रह्मानंद पडळकरांनी अर्ज भरला त्याच दिवशी तुम्हाला आठवत असेल राजेंद्र देशमुखांनी 11 वाजता एक आटपाडीमध्ये बैठक लावली, बरोबर त्याच टायमिंगला. बरोबर आठवतंय का तुम्हाला? मागच्या 6 महिन्यापूर्वी राजेंद्र देशमुखला मी निरोप दिला होता. छोटू गुरव इथं आहे का? बरोबर. आटपाडी तालुक्याची अस्मिता हा विषय मला पटतोय. आटपाडी तालुक्याची अस्मिता हा मला विषय पटतोय, परंतु आटपाडी तालुक्यामध्ये जर ताकदीनं जर एखादा उमेदवार उभा राहत असेल तर त्याच्या पाठीमागे उभा राहायला कोणाची काय अडचण आहे का? सांगा ना तुम्ही. बरं, ब्रह्मानंद पडळकरांची तयारी जास्त की राजेंद्र देशमुखांची तयारी जास्त? म्हणजे तुम्ही आपले जवळचे समर्थक म्हणून सांगू नका, श्रेष्ठ म्हणून सांगा. आणि मग परवा त्यांची बैठक झाली, त्यामध्ये एक लोकांनी तिथं मत मांडलं की पडळकरांचं आणि तुमचं मिटवा, आपल्या उमेदवारीला चांगलं आहे वातावरण. काय अर्ज काढण्यापूर्वी पडळकरांचं तुमचं मिटवा, तुम्हाला अडचण नाही, असं काय 7-8 लोकांनी सांगितलं. असं मला काही लोक बोलले. आणि त्यामध्ये एक व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ तुम्हाला दाखवतो, तो तुम्ही ऐका. लावा तो व्हिडिओ. उद्या जाऊन कोणतरी अर्ज भरल आणि माझा प्रचार कर, तसा करतो मी प्रचार. हे जेवण काय म्हणतात? विधानसभेत प्रश्न विचारलं काय नाव काय काय म्हणतोय हा? ऐकलं का तुम्ही? कुणी अर्ज भराल आणि तुम्ही म्हणाल पाठिंबा द्याल, मी देत नसतो, आणि तू भरल्यावर आम्ही देत असतो काय? लाजा वाटत नाही का रे तुम्हाला? कुणाची तरी सुपारी घेऊन तुम्ही कुणाला तरी निवडून आणण्यासाठी विधानसभेची उमेदवारी ऍडव्हान्स घेऊन भरता आणि तालुक्याची अस्मिता आहे म्हणून लोकांना सांगता. माझा भाऊ जेव्हा उभा राहायचा तेव्हा तुम्ही हे व्हिडिओ करता, तुझा भाऊ उभा राहिला तर माझ्याकडे निरोप देता. आणि शेकडे पोरग पाठवले, माझ्याकडे काल भेटायला आले आणि म्हणतात मला पाठिंबा द्या. अरे आम्ही राजकारण करतो का? आम्ही काय चिचोकं खेळतो का? हा, त्यामध्ये एक शब्द वापरला. काय वापरला? विधानसभेमध्ये स्तुतिगिरणीचा विषय घेतला. ऐकलं ना तुम्ही? होय, मी विधानसभेमध्ये स्तुतिगिरणीचा विषय घेतला होता. आणि अमर देशमुख, मी करगणीतून सांगतोय, ही सगळी कागदपत्र मी काढली होती, पण उगाच तुझ्या बुडाला जाळ लागायला नको म्हणून मी शांत होतो. आता कोण जरी वाचवायला आला, तुझा विकलेला प्लॉट हा परत स्तुतिगिरणीला घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. यात सगळं आहे. कसे कसे फ्रॉड केले, काय काय केले, तुम्हाला विधान भवनात विचारलं आणि विधान भवनात सांगितलं त्यामध्ये काय नाही. त्यामध्ये सगळं आहे. किती एकर जमीन विकली, कशी परत दिली, काय केलं. राजकारण तुम्हालाच करते का रे? हा, सुपाऱ्या घेऊन तुम्ही आणि परत तालुक्याची अस्मिता. पहिला यांना पाठिंबा द्यायला पैसा मिळत होता, आता यांना उभा राहायला पैसा मिळायला लागला. अर्ज का काढून घेतला? ह्याचं एक मोठं षडयंत्र झालं. ह्याच्या व्यवस्थितपणे चर्चा झाल्या, प्लॅनिंग करून यांचा अर्ज भरलेला आहे. प्लॅनिंग करून त्यांचा जिंकून येण्यासाठी अर्ज भरलेला नाही. या आटपाडी तालुक्यातली अनेक गाव आहेत की यांचा तिथं गट पण शिल्लक राहिलेला आहे. लाजा वाटायला पाहिजे. तुमच्या प्रत्येक कामात आम्ही सहकार्य केलं, एक पण चूक आम्ही यांच्याबरोबर केली नाही. 7 वर्ष युतीमध्ये होतो, आमच्याकडून एकही दगाफटका नाही, आमच्याकडून एकही चूक नाही. विधानसभेमध्ये हा विषय बोलेपर्यंत मी त्यांच्याबरोबर कुठला दगाफटका केला नाही. प्रत्येक कार्यकर्त्याला त्यांच्या प्रोटेक्शन देण्याचं काम आम्ही केलंय. प्रत्येक कार्यकर्त्याला जो कोणी आलाय त्याचं आम्ही काम केलं, जो कोणी आलाय त्याचं आम्ही काम केलं. तुम्ही आमच्या गमती करता, तुम्ही आमची मजा बघता. अरे आम्ही काय एवढं सोपं आहे काय?
आम्ही लोकांच्या पाठबळावरती इथपर्यंत आलोय. आम्ही कुणाची हुजरेगिरी चाटुगिरी करून आम्ही राजकारणामध्ये आलो नाही. आम्ही लोकांच्यासाठी काम करतो आणि लोकांच्यासाठी पुढे काम करणार. आणि त्यामुळं असलं आमचं पाठिंबा आहे, आमचं बोलणं झालंय. कसला पाठिंबा रे? कशासाठी तुम्हाला पाठिंबा द्यायचा? तुम्ही इशाराती घेणार, आमचं मत घेणार आणि पुढे परत धंदा चालू ठेवणार. हे तालुक्यातल्या लोकांनी लक्षात ठेवा. यांचं डिपॉझिट गेलं तरी नीट वागतील, नाहीतर हे धंदा करायला मोकळे आहेत, मताचा बाजार करायला. आणि हे मताचा बाजार तुम्ही होऊ देणार आहे का? देणार आहे का तुम्ही मताचा बाजार? हा तालुक्यातल्या लोकांचा विश्वासघात आहे की नाही? आहे की नाही? जो माणूस ऍडव्हान्स घेऊन अमरशे देशमुख आहे ह्या सगळ्यात ठरवाठरवी, तो त्याला वाटलं ते अण्णा पाठीमागा, म्हणजे अण्णा म्हणणं चुकीचं आहे, राजेंद्र देशमुख पाठीमागा माघारी घेईल म्हणून कुठंतरी बाजूला घेऊन गेला आणि म्हणजे आमच्या दोघांचं भांडण आहे. गाडीला तेल येणं बंद केलं. आता मग तुम्ही 5 कोट घालायला तयार आहे. कुठलं आले रे तुझ्याकडं? हा, तू असशील श्रीमंत, असशील पैसेवाला, पण तुझा माज जिरवण्याची क्षमता आणि ताकद आमच्यामध्ये आहे. संजय पाटलाचं माझं कधी वाकडं नव्हतं. संजय पाटील आहे ना खासदार, त्याचं माझं काही वाकडं नव्हतं. पहिल्यांदा अमरशे देशमुख संजय पाटलाच्या कानात मुतला. काय मुतला माहित आहे का? काय मुतला माहित आहे? त्यानं सांगितलं मी झऱ्यात रात्री जाऊन भेटलो होतो भाषणात. रात्री होता भेटला त्याला मी 2017ची जिल्हा परिषद झाल्यानंतर बोलावून घेतला होता. साताऱ्याजवळ कोरेगाव जवळ एक तिथे फार्म हाऊस आहे. त्या फार्म हाऊस वरती त्याला बोलवला होता. तानाजी यंगरशेठ शिवसेना नेते तिथं होते, त्यांना विचारा तुम्ही. तिथं त्यांना बोलावलं होतं आणि त्याला मी काय सांगितलं, बघा आता आपला विचार कसा आहे. मी त्याला सांगितलं की तू 2019ची विधानसभा खानापूर मधनं लढव, मी जतला जातो. कुणाला? अमरशे देशमुखला सांगितलं. काय सांगितलं? तू खानापूरची निवडणूक लढव, मी जतला जातो. आता ह्यात काय माझं चुकलं का? काय चुकलं का यामध्ये? मी इथं मतदारसंघाची 2 वेळा निवडणूक लढलेली असताना मी सांगितलं त्याला की तू इथं लढव, तुझ्याकडे नोटा आहे त्या काय काय आहे त्या आम्ही पाठिंबा देतो, तू निवडून येईल, आमच्या तालुक्याचा आमदार होईल, मी जतला जातो. हे कधी म्हणलं? 19ला. शो गेला संजय पाटलाकडे. त्याला काय सांगितलं? त्याला असं सांगितलं, गोपीचंद पडळकरला दाबून ठेव, त्याला मागच्या वाकड्यावर बसू दे, नाहीतर हे पुढच्या वाकड्यावर कधी येऊन बसलाय तुला कळणार नाही. त्यामुळे ती व्हायबल झालं, त्याचं नुकसान करून घेतलं, त्याची माती करून घेतली. ती असली घाणेरडी अवलाद आहे. संजय पाटलाचं माझं कधीच काय नव्हतं. पहिल्यांदा आग लावायचं काम ह्या गाडीवाल्याने केलं. प्रचंड जातीवादी ही अवलाद आहे, परंतु 7 वर्ष आम्ही भोगली. आता तू मला भोग, तुझ्या पाठीमागे कुठली पण शक्ती असू दे महाराष्ट्रातली, कोणी पण असू दे. या देशमुखांना आता काय असते राजकारण, कशा पद्धतीनं सुपाऱ्या घेऊन करायचं आणि आटपाडीचा आमदार होणारा हे सुपारी भातारानं कशा पद्धतीनं थांबवलं. आता गाठ आमच्याशी आहे. हे कारखान्याचं धुराडं सभासद पेटवणार, हा कारखाना विकू देत नाही. आता हायकोर्टामध्ये जाणार, सगळ्या यंत्रणा लावतो, तुम्ही चिंता करू नका. अरे अमरश देशमुख, तुझ्याकडे पैसे आहेत तर भोसडीच्या उद्याच्या उद्या त्या लोकांचे पैसे भरणार आहेत ते मध्ये. तुला पैशाचा माज आहे, तुला पैशाची मस्ती आहे, तर त्या शिक्षकांचे पगार भरणा, त्यांच्या मुलींचे लग्न व्हायची बाकी आहेत, शेतकऱ्याच्या उतार्यावरचं कर्ज भरणा. या तालुक्यातले किती शेतकरी आहेत तुला आता बघायचंच आहे ना? बघून घे. तुला गंमत करायची आहे ना आमच्या बरोबर. आता तू गंमत आमची बघून घे. आता आम्ही शांत होतो, जाऊ दे म्हटलं, कुठं या लपड्यात पडा. पण बोकडाची अवलाद आहे, पण माजलेला बोकड बिरोबाला कापावाच लागतो आणि तो कापावा लागतो. अरे आपला गैरफायदा तुम्ही म्हणाला एवढा कसं काय हा भडकलाय? अरे आपल्या शांत राहण्यानं याचा गैरफायदा घेतला असता, म्हणून आजची सभा लावावी लागली. कधी करणार? मग आता ब्रह्मशेठ उभा राहत होते ना, फेटा तुम्ही बांधणार नव्हता तर तुम्ही आता पाठिंबा द्यायला पाहिजे होता नव्हता? सांगा. म्हणजे तुम्ही चुकीच्या पद्धतीनं लोकांच्यात जाताय आणि मग काहीतरी भांगडी करण्याचा प्रयत्न करताय. आता ह्यातले बी काही कार्यकर्ते नाराज झाले असतील तर नाराज होऊ नका मित्रांनो. जी वस्तुस्थिती आहे ती तुमच्यासमोर मांडली. जर राजेंद्र देशमुख निवडणूक जिंकण्यासाठी लढले असते, मी पण त्यांना पाठिंबा दिला असता. एवढा नालायकपणा केलेला असताना सुद्धा मी त्यांना 100% पाठिंबा दिला असता. परंतु मतं खाण्यासाठी उभा राहिल्यामुळं आम्ही कुणी पाठिंबा देऊ शकत नाही. राजेंद्र देशमुखांचा आपला
त्या दाढीवाल्याचा विशेष नाही, आपला काडी मात्र संबंध नाही. त्यांची जी भांडणं बिंडणं आहेत का नाही, हे पूर्ण नाटक आहे. हे पूर्ण ठरवलेलं स्क्रिप्टेड नाटक आहे. हे तुम्ही नीटपणे समजून घ्या. आम्ही त्यांना 2-3 वर्षापासून ओळखलंय. त्यांचं कशा पद्धतीनं लय भांडण कुठाही भांडण इसारात येताना भांडण कुठे गेली, आणि आता इसारात मोठे छोट्या बैलासारख्या नाहीत. हे शब्द घेऊन आले वरनं, कारखाना आम्हाला पाहिजे, मी धोराडं पेटवणार. धोराडं तुझ्या बुडाखाली पेटवतो आता मी. धोराडं कसं पेटतं ना, ते मी सांगतो कसं पेटवायचं असतंय आणि कशा पद्धतीनं धूर निघतोय ते पण मी दाखवतो. लोकांच्या मताचा राजकारणाचा बाजार करून, लोकांच्या भावनिकतेला हात घालून, लोकांना तालुक्याच्या अस्मितेचा विषय करून सूतगिरण्या गिळंकृत केल्यानंतर सुद्धा मी तालुक्यासाठी करतोय. कारखाना ढापायचं प्लान केल्यानंतर सुद्धा मी तालुक्यासाठी करतोय. हे जे चुकीच्या पद्धतीनं सांगितलं जात आहे, म्हणून म्हणलं जरा तुमच्या बरोबर मनसोक्त बोलावं. पहिल्यांदाच असं बोलता आलं आपल्याला बिनधास्त. अरे दिलदार शत्रू असलेला चांगला, पण हे हिरवणीतले साप असले आपल्या बरोबर नकोय. आपण एकटं लढू ना. अरे काय आपल्याला होतं, काय टेन्शन घेताय. आपण 2012 पण जिल्हा परिषदेची निवडणूक केली होती ना एकट्यानं. आज काय काय एकदम गडी रुबाबात आहेत आपल्या मतदारसंघामध्ये. 2019ला त्यांच्या छड्या फाटल्या होत्या, आता ब्रँडेड छड्या घालायला लागले ते. परिस्थिती बदलली, सगळं वातावरण बदललं. यावरती आपण 2-4 दिवसानंतर सविस्तरपणे बोलू. तुम्ही चिंता करू नका, एकदम बिनधास्त घरी जावा. विश्वास एवढाच तुम्हाला विश्वास देतो की आपल्या तालुक्याच्या अस्मितेचा जो खोटा प्रचार तालुक्यामध्ये सुरू आहे तो आपल्याकडून बंद झाला पाहिजे. त्याला कुणाला पाठिंबा द्यायचा त्याला देऊया, जे भावनिक लोक झालेत. पण जे भावनिक लोक झालेत त्यांना माझी विनंती आहे, नका देऊ पाठिंबा. हा बहादर मागं पण आमदार होता. मी तेव्हाही म्हणायचो जांभळी द्यायला त्यानं तोंड उघडलं, यानं तोंड उघडलं नाही. त्यामुळे तो विषय यांच्यासाठी महत्वाचा नाही आणि घातकी आहे. मी का बोलतोय हे, मी बघितलं यांना. अरे मागे निवडणूक झाली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची. मी डायरेक्ट सांगितलं, मी अमरशा देशमुखाला सांगितलं होतं तुम्ही आमच्या बरोबर या. आता आपल्या भाजपमध्ये लय गडी भारी आहेत ओव्हर मार्केट करायला. आम्ही राजेंद्र अण्णाला पार्टीचा आणणार. घंटा माझ्या आधी मिटिंग झाली त्यांची 8-15 दिवस, तुम्हाला माहितच नाही. आणि मी त्याची वाच्यता केली नाही. मला काय मार्केट करायची गरज नाही. मी कुणाला जुळवाजुळवी करून पुढारी झालो नाही. मी असा घोडा लावून पुढारी झालोय. मी असं कुणाला जुळवाजुळवी करून पुढारी झालो नाही. मी असा सतरंजीवरचा खेळ करणारा कार्यकर्ता नाही. मी यांची बैठक आधीच घेतली होती, त्याला या. मग एका आता त्याचं नाव घेत आहे त्याला कळालं. मला ह्याच्यापेक्षा कुठली अस्मिता आहे? नटे काय पिक्चर मधली अस्मिता नावाची कोण आहे? कसली अस्मिता आली? तालुक्याचा बाजार आधी होऊ देणार नाही. आणि म्हणून म्हणलं अरे हे दुकान परत आणि चालल. आज लोक भावनिक गुण मतं देतील, आमची अस्मिता आहे. अरे पण ही अस्मिता होलसेलमध्ये व्यापार करते, रिटेलमध्ये करत नाही. होलसेलमध्ये बाजार सुरू आहे. आमचा मेंढका 1 मेंढी घेऊन जातो, पण जेव्हा व्यापारी 100 मेंढ्या घेऊन जातो पुढं, तसंही सगळं आपल्याला गोळा करून आणि परत 1 पाय मागं 1 पाय पुढं. अरे ते मास्तराच्या पुढे बोलायचं, लोकांच्या पुढे असलं चालत नाही. शिक्षक तुमचं ऐकून घेतील, तुमच्या संस्थेत आहेत म्हणून. त्या शिक्षकांना माझी विनंती आहे, जन्म हा पहिल्यांदा आहे. अरे आज रोज तुम्ही अडचणीत आहे, रोज अडचणीत आहे. एखादा महिना 2 महिने ठीक आहे ना, 5-5 वर्ष 7-7 वर्ष तुम्ही शेतकऱ्याच्या नावावरती कर्ज काढली, भरणं नाही, आणि परत आणि तुम्ही गावात येता मतं मागायला. आम्ही तुमच्या बरोबर होतो म्हणून तुमचं जुळलं, आम्हाला त्या विषयावरती काही बोलता येत नव्हतं. आता बघू ना कसं आहे रणांगण, मैदान कसं आहे बघू. विश्वासघात तुम्ही केलाय ना कोणाचं तर ऐकून. आता तुम्ही आमच्याशी लढा, आम्ही पण मैदानामध्ये आहे. आणि तुमचे कोण कोण आहेत ते सगळे मैदानामध्ये आला. आम्ही सगळेजण तुमच्या समोर लढायला तयार आहे. बिनधास्त लढा, तुम्हाला काय करायचं ते करा, आम्ही आमच्या पद्धतीनं करतो. आटपाडी तालुक्यामधल्या सगळ्या लोकांना, खानापूर तालुक्यातल्या सगळ्या लोकांचं मी मनापासून आभार मानतो की तुम्ही आम्हाला खूप समर्थन दिलं. मी तुमची माफी पण मागतो की आम्हाला अर्ज माघारी काढावा लागला, कारण ते गणित बसत नव्हतं. थंडीच्या वर्णामध्ये हा पैसे घेऊन उठल्यामुळं आम्हाला ते गणित जुळत नव्हतं. आणि त्यामुळं कार्यकर्त्यांचा अपमान सारखा होणं आम्हाला बरोबर वाटलं नाही. आणि वनमान्य शेठ बोलायला वेळ पण आपल्याला नव्हती तेवढी. आणि त्यामुळे मी ब्रह्माशेठला सांगितलं की तू अर्ज माघारी काढून घे. त्याची पण मानसिकता नव्हती अर्ज माघारी काढून घ्यायची.
मी म्हणलं घे बघू, तू तर आमदार एक वेळ होशीलच, एकदा ठरवलंय म्हणल्यावर नक्की होशील म्हणलं. तू चिंता करू नको, तालुक्यातले लोक आपल्या बरोबर आहेत. आपला कोण बाप आमदार नसला, आपला बाप खासदार आणि मंत्री नसला, तर तालुक्यातली जनता आहे की ती आपल्याला आमदार खासदार मंत्री करू शकते. हे तालुक्याच्या लोकांच्या मध्ये ती ताकद आहे, ती शक्ती आहे, ती धमक आहे. आणि मग बदल झाला. माझं फुल टेन्शन मिटलं. मला ब्रह्माशेठची तक्रार करणारी लोक सगळं ब्रह्माशेठ लय भारी माणूस आहे, मला म्हणलं तू खालीवर बघायचं काय असा बदल झाला. तो आमदारकीत बदल झालाय, तो राजेंद्र देशमुखात मागच्या 15 दिवसात बदल झालाय तसा. तो सुद्धा असा नंदी व्हायला डोलायला लागलाय. त्याला वाटायला आता आमदारच होतोय, घंटा आमदार होत असतो. आमच्या बरोबर विश्वासघात करणारा ना आम्ही तुडवत असतो, हे सांगतोय जाहीरपणे. आमच्याशी मगाशी मी विषय सांगा करायला शेठ, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला आमची युती झाली आणि ठरलं आमचं काय, हर्षवर्धन आलं मीच घोषणा करून टाकली, महाराष्ट्रातला तरुण सभापती आपण हर्षवर्धनला करू. बरोबर, तुम्ही त्या कार्यक्रमाला असता. हर्षवर्धनला सभापती करू. सत्ता आली, हर्षवर्धनला सभापती केलं आणि परत 1 महिन्यानं जिल्हा परिषदच्या सभापतीची निवडणूक होती. बरोबर माझे पाटील, सभापतीची निवड. मी गावाडीत बसलो, राजेंद्र देशमुखचा फोन आला. आता त्यांना सभापती पद गेलं, आता जिल्हा परिषदला कोणाला यायला पाहिजे, हरीश शेठ आम्ही दोनच होतो. गाडीत बसल्यावर राजेंद्र देशमुखाचा फोन आला, शेठ राजेंद्र अण्णा देशमुख बोलतोय. हा अण्णा बोला की. हे बघा, ते समाज कल्याण खातं आपल्याला मिळत आहे, तर ते आपण मोहन रणदिवेला दिलं तर बरं होईल, समाजामध्ये मेसेज चांगला जाईल. ते म्हणलं ठीक आहे तुम्ही या. बांधकाम सभापती वगैरे असतं किंवा शिक्षण सभापती असतं तर ब्रह्माशेठला आपण केलं असतं. आता हे समाज कल्याण असल्यामुळं मागासवर्गीय लोकांना दिलेलं बरं पडेल. ते म्हणलं या तुम्ही सांगली आपण बोलू. परत काय ते बोललाच नाही. परत काय बोल भावना बघा. अरे आम्ही तुमच्या मुलाला सभापती करताना आम्ही ब्र शब्द काढला नाही आणि आमच्याकडे जेव्हा आलं तेव्हा म्हणून ती मेसेज जाणार. आणि किती मेसेज गेले समाजात आतापर्यंत, चांगले तुमचे कुठले कुठले मेसेज गेले ते आता मेसेज बघू ह्या सगळ्या रणांगणामध्ये. त्यामुळं तालुक्यातल्या सगळ्या लोकांनी आता कट टू कट जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पुढे येईल. सगळे लढायला तयार आहे ना.